नमस्कार, मी गिरीजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. वीर हे नाव उच्चारलं की आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते एका उंच पुऱ्या धिप्पाड माणसाची भली मोठी प्रतिमा. पण हा जो आपला वीर आहे ना, तो खूपच छोटासा आणि गोंडच आहे. जगनाडे कुटुंबातल्या 3 पिढ्या हे बालपण साजरं करण्यासाठी अक्षरशः आसुसल्या होत्या. या सगळ्यांची इच्छा पूर्ण केली आहे या छोट्याशा वीरने. आज आपण आलो आहोत मुंबईतल्या घोडपदेव परिसरातल्या म्हाडा संकुलात, जिथे आपण भेटणार आहोत छोटूशा वीर जगनाडेला. Hello Veer, how are you doing? हाय. अरे वा, आवडला का तुला छोटासा झिब्रा? चला, झिब्राशी ओळख झाली आहे, माझ्याशी होईलच. तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे वीरचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी वीरची मम्मी, माझं नाव नेहा प्रशांत जगनाडे. मी वीरचे पप्पा, माझं नाव प्रशांत विष्णू जगनाडे. मी वीरचा आजोबा विष्णू दगडू जगनाडे. अच्छा. मी वीरची आजी सुनीता विष्णू जगनाडे. ओके. मी वीरची आजी, माझं नाव अनिता अरविंद बांदिवडेकर. मी वीरचा आजोबा, माझं नाव अरविंद वामन बांदिवडेकर. मी वीरची काकी आजी संध्या संतोष जगनाडे. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता वीरच्या आई बाबांची गप्पा मारूया. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. अरे वा, कुठे भेटलात? कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये. आणि मग काय त्यांनी प्रपोज केलं? हो. मग लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला वीरचा? 1.5 वर्षांनी. तुम्ही ठरवलं होतं थांबायचं नाही, असं काही प्लॅन केलं होतं? प्लॅन काही नव्हता. प्लॅन केलं नव्हतं. झालं, कन्सीव्ह झाला म्हणून. ओके, ग्रेट. आता किती महिन्यांचा आहे वीर? आता 10वा महिना चालू आहे. 10वा महिना चालू आहे. अरे वा. कशी सांगितली गुड न्यूज घरच्यांना? काय प्रतिक्रिया होती सगळ्यांची? ऍक्च्युली माझ्या मम्मीला मी फोन करून सांगितलेलं. ओके. मग ती खुश झाली. मग ती सगळ्या ताईला, सगळ्याचे रिलेटिव्ह, मावशी, त्यांना लगेच फोन करून सांगितलं. आणि यांना कसं सांगितलं? आणि त्यांना आम्ही डिस्पेन्सरीत, आमची डिस्पेन्सरी आहे महालक्ष्मीला, तिथेच चेकला गेलेलो चेकअपसाठी. बरं. तर मग तिथेच सांगितलं. सांगितलं. काय प्रतिक्रिया होती तुमची? मजा वाटली, आनंद झाला होता? अरे बाप. सासरच्यांची काय प्रतिक्रिया होती? मम्मी पप्पा कुणकेश्वरला गेलेले आणि ते जेव्हा गावावर आले तेव्हा मी सांगितलं, खूप आनंद झाला. अरे वा, कुणकेश्वर पावला. मस्त. कशी होती प्रेग्नन्सी? डोहाळे कसले लागले होते? ऍक्च्युली माझ्या डोळे कसले लागलेच नाही. म्हणजे कसले? नॉर्मल असंच, म्हणजे काय असं काही खावाच वाटलं नाही, काही नाही. जे त्रास झाला का? हा, त्रास झाला. म्हणजे भरपूर उलट्या आणि म्हणजे जसे मन जवळ आले, म्हणजे 8वा महिना 9वा, तेव्हा भरपूर खावंसं वाटलं. बरं, काय खावंसं वाटायचं? म्हणजे नेहमीच जेवण, म्हणजे मी जेवली ना तरी पण मला जेवायचं वाटायचं. अजून जेवायचं वाटायचं? तर मी बोलायची माझ्या पोटात म्हणजे कोण आहे तरी कोण, म्हणजे जेवढी मला भूक लागायची. गप्पू शेट बसले ते पोटात. वा वा. मग कोण स्वयंपाक करून द्यायचं? सासू? हा. डबल 5 माणसाचा स्वयंपाक? दोन स्वयंपाक असतात. म्हणजे ह्याची आई सकाळी द्यायची आणि आई दुपारचं संध्याकाळचं वगैरे सगळं. अरे वा. सकाळचा नाश्ता याची आई करून द्यायची. 2 घरचं आणि डबल. मस्त. कॅन्टीनचं वेगळं, म्हणजे कामावरचं पण वेगळं. अरे वा. सो डिलिव्हरीच्या वेळेला धावपळ झाली का? काय प्रसंग होता? हो, झाली ना. काय झालं? मी ऍक्च्युली बाहेर गेलेलो थोडा, आणि नंतर मी डायरेक्ट तिकडनं बाहेरून हिच्याकडे गेलो. बर. तर गेल्या गेलाच मला सिस्टर बोलल्या की झालेलं आहे म्हणून, म्हणजे काहीतरी आम्हाला एंट्री करायची याची, सो तुम्ही या जरा डॉक्टरांना भेटून या. बर. तर डॉक्टरांना भेटायला गेलो त्यावेळेस मी घाबरलो होतो, कारण की लेबर वॉर्डमध्ये गेलो. बराच आवाज बाहेरून येत होता. बर. आणि यांचाच आवाज येत होता? नाही, यांचा नव्हता. ही दुसरे लोक त्यांचा आवाज येत होता. बर. तर मी जरासं घाबरलो. तर मॅडम मला डॉक्टर बोलल्या की आपल्याला यांचं घ्यावं लागेल, की आपण यांना इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे, तर आपण घेऊया म्हणून. तर मी बोललो ठीक आहे, चालेल. मग मी सही वगैरे केल्याने झालं. आणि नंतर हिला भेटायला आलो, तर हिने मला एक स्टोरी सांगितली. बर. ती स्टोरी थोडीशी भीतीदायक होती. म्हणजे हिच्या बरोबर ज्या बाकीचे होते बॉडमध्ये कसं लेडीज असतात ना, म्हणजे त्यांची गोष्ट म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्स असे ते शेअर करत होती ती माझ्याशी. काय म्हणाली ती? तर तिने सांगितलं काय, म्हणजे ही मला त्यावेळेला सांगत होती की त्यांच्या हिला बोलवते की तू तुझं सिझरिंगच सांग त्यांना. बर. तू नॉर्मल साठी जाऊच नकोस. सिझरिंग मध्ये काय झालेलं, ती तिच्या इकडचं सांगत होती की आमच्या इकडे पण एक अशी लेडी होती
तिला पण असंच होतं आणि तिला सिझरिंगला सांगत होतं आम्ही, पण तिने सिझरिंग करायसाठी थांबवलेलं. तर नॉर्मलसाठीच ट्राय करत होते आणि लास्ट मोमेंटला काय झालं की बऱ्याच वेळाने बाळ थोडंसं डोकं बाहेर आलेलं आणि परत तिचा स्टॅमिना संपलेला आणि बाळ पुन्हा परत आतमध्ये गेलं. असं तिने हिला सांगितलं असं. बर. आणि नंतर मग जेव्हा सिझर वगैरे केलं लास्टला त्यावेळेला असं कळलं की बाळ गेलेलं होतं असं त्याच वेळेला सांगितलं. ज्या दिवशी मला नेणार होते लेबर फॉर्ड मध्ये त्या दिवशी तिने मला सांगितलं. अरे देवा, मग तुम्ही खूप घाबरला असाल. आणि मग यांना सांगितलं, यांना पण घाबरवलं. मग मी तिला फक्त समजावायचा प्रयत्न करतो बा प्रत्येकाचं स्टोरी वेगळी असं आणि सगळं होतं हे नॉर्मल आहे, ह्याच्यात काय घाबरणार काही नाही. मग तिला फक्त थोडा वेळ जरा समजावलं असं आणि नंतर मग जाऊन दिलं. आणि मग काय झालं पुढे? दुसऱ्या दिवशी मी रात्रभर मला टेन्शन कसलं होतं की हिच्या डोक्यात तेच चालू आहे का कंटिन्यू. आता ही आतमध्ये गेली आहे हिच्या डोक्यात ते असेल आणि ती तसा विचार नको करायला. सकाळी 4:30-5 मी जरा राऊंड मारत होतो, लेबर वॉर्डच्या बाहेर आहे ना राऊंड मारत होतो. मला असं सारखं इंट्युशन येत होतं की आता मला बोलवतील आणि मी जस्ट उलटा टर्न मारला. माझे मम्मी आणि नेहाची मम्मी हे दोघं पण होते तिकडे त्यावेळेला सकाळी, सगळेच होते पण बाकी रात्री घरी गेलेले. तर हे जस्ट त्याच वेळेला नेमके खाली वॉशरूमला गेलेले, दोघी पण गेलेल्या. आणि डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवलं आणि ते स्टोरी सांगायला सुरुवात केली त्यांनी की आम्ही रात्रभर हिचं व्यवस्थित ट्राय केलं, हिने भरपूर प्रयत्न केला आणि नंतर मग सांगितलं की आम्हाला सिझरिंगला घ्यावं लागतं ह्यांना. आणि जेव्हा ते डॉक्टर सांगत होते ना मला, तर एका साईडने ना ती सिस्टर आहे ना ते चेअर्स वगैरे बाहेर काढत होती आणि डॉक्टर पटकन त्यावेळेला बोलली नाही आपल्याला तिथेच करावं लागेल, म्हणजे सिझरिंग तिथेच करावं लागेल, तिकडे नेण्या एवढा टाइम नाहीये, म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्या एवढा टाइम नाहीये. तर ती डॉक्टर मला सांगायला सुरुवात केली की बाळाचं डोकं वगैरे जरासं बाहेर आलंय पण हिचा स्टॅमिना थोडासा हे झालाय, म्हणजे संपल्यासारखं आलाय. तर ही स्टोरी आणि ती स्टोरी सगळं मॅच व्हायला लागलं. अरे देवा. मला ऍक्च्युली थोडीशी भीती वाटली की आता सगळी सेम स्टोरी होती, मग आता करणार काय. तर मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही सही वगैरे करा, आम्ही पुढची प्रोसिजर करायला सुरुवात करतो कारण की अर्जंट आहे म्हणून. तर मी सही वगैरे केलं आणि मी बाहेर गेलो. आई आणि दोन्ही आईला सांगितलं की असं असं झालं म्हणून, तर ते सिझरिंगसाठी घेत आहेत. तर आईला कसं माझा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे आई हॉस्पिटलमध्येच काम करते म्हणून तिला माहिती आहे असं. तर ती मला बोलली की काय टेन्शन नाही, सिझरिंगला घेतलं की अर्ध्या तासात व्यवस्थित होऊन जाईल. तर मग नंतर मग आम्ही थोड्या बाहेर आलो आणि नंतर तेवढ्यात त्यांनी ओटीमध्ये न्यायला हिला सुरुवात केली, तेव्हा तिला बाहेर आणलं. आम्ही थोड्या वेळ फक्त हिला भेटलो, आईने फक्त हिला काहीतरी सांगितलं असेल आणि नंतर मग हिला आतमध्ये जाऊन दिलं. तर आम्ही गेल्याच्या नंतर पाऊण तास वाट बघितली, म्हणजे पाऊण तासानंतर मग ऍक्च्युली आम्ही बराच वेळ वाट बघतो. पाऊण तासानंतर मग ती सिस्टर आली, सिस्टरने पुन्हा हाक मारली. आम्ही पुन्हा आतमध्ये गेलो आणि लेबर वॉर्डमध्ये कसं आहे पहिलं एक टॉवेल म्हणजे कसं कर्टन असतं ना पूर्णपणे, तर आम्हाला माहित नव्हतं की काय झालं, आता ती काय सांगणार आहे काय वगैरे, तर संपूर्ण असं भीती वाटत होती. तर हा यायच्या अगोदरच आहे ना आवाज आला पहिला. जसा आवाज आला ना तसं संपूर्ण जेवढं टेन्शन होतं ना सगळं निघून गेलं. अरे वा. मग सिस्टर आली, मग तिने दाखवलं बघा कोण आहे. अरे वा, असे आलात तुम्ही दमदार एंट्री करत वीर. कमाल. कसं वाटलं पहिल्यांदा हातात घेतल्यावर वीरला? मस्त वाटलं एकदम. आई पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं बाळाला? खूप छान वाटलं. काय प्लॅन्स आहेत, काय वाटतं त्यांनी काय करावं, स्वप्न पाहिली आहेत का काही? हा, माझी फक्त एक इच्छा होती की ह्याने जिजुत्सू शिकावं. असं स्पेसिफिकली जिजित्सूच का? मी ऍक्च्युली बॉक्सिंग करायचो, सो बॉक्सिंग मध्ये कसं आहे समोरच्याला हर्ट होतं. जिजित्सू एक चांगला आर्ट आहे जो स्वतःसाठी डिफेन्ससाठी चांगला आहे. बरोबर. ज्याने तुम्ही समोरच्याला हर्ट नाही करत पण त्याला त्याची शिक्षा कळते की बाबा की तुझ्यापेक्षा मी ताकदवान आहे. डिफेन्सिव्ह आहे, अग्रेसिव्ह नाहीये. अग्रेसिव्ह नाही. अरे वा. सो बाकी काही करू दे ते शिकायचंय. ते शिकवणार त्याला. सध्या तू स्वतःला हर्ट करू नकोस, बाकी सगळं छान चाललंय आपलं. आज आपण आहोत छोट्याशा वीरच्या घरी आणि आता त्याच्या दोन्ही आज्या आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. पहिल्यांदा गुड न्यूज कळली तेव्हा कसं वाटलं? खूप आनंद झाला, एकदम खूप खुश एकदम झाली. वाट बघत होतात लग्नापासून तुम्ही? नाही. होतंय असं नाही. का त्यांच्यावर सोडलं होतं? त्यांच्यावरच सोडलेलं. ओके. आई काय वाटलं? खूप बरं वाटलं, भरपूर आनंद झाला. फोन करून सांगितलं की नाही? तेव्हा काय पहिली प्रतिक्रिया काय होती? एकदम आनंद झाला, पटापट फोन करत सुटले मी सगळ्यांना. सगळ्यांना कळून टाकलं घरात. अरे बा. मग प्रेग्नन्सी मध्ये काय लाड केले, काही खायला करून दिलं, डबल खायच्या असं काही सांगितलं? सगळं दिलं, सगळं 2-2 माणसांचं. दोन आणि मग सकाळचं इथे सकाळच्या आजीकडे. अरे वा, कमाल. सो खूपच लाड चालले होते. डिलिव्हरीच्या वेळेला जरा
धावपळ झाली होती हो. आणि एक भीतीदायक गोष्ट त्यांना कळली होती. तुम्हाला पण कळली होती का? मी तिथेच होते त्या लेकांनी सांगितली तुम्हाला येऊन? नाही, मी तिथेच होती डिलिव्हरीच्या टायमाला. आम्ही दोघे पण तिथेच होतो. हो, पण त्यांना शेजारच्या बाईंनी जे सांगितलं हो. होतं ते पण तुम्हाला माहित होतं? नाही, ते नाही कल्पना दिली. लेकांनी सांगितलं नाही तुम्हाला? नाही. हा, त्याला एकटाच माहितीये tension मी घेत पण बसला घाबरत. होता. मी पण टेन्शन घेत. हा, मग रात्रभर तुम्ही होतात हॉस्पिटलमध्ये? हो, रात्री पण आम्ही दोघे पण आतुरतेने वाट बघत असाल. वाट बघत. काय वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? कसं वाटलं? आनंद झाला आणि सगळ्यांना असं फोन करून सांगितलं ताबडतोब की असं असं झालेलं आहे, नातू झालंय. नातू झालंय वगैरे. सगळ्यांना फोन केला. अगदी अंगारकीच्या दिवशी झालेलं आहे. अरे वा, गणपती बाप्पा आला, संकष्टी होती. अरे वा, गणपती बाप्पा सारखाच दिसतो. गणपती बाप्पा वा. आई, कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला बरं हातात वाटलं, घेतलं? आनंद झाला. जवळ घेतलं त्याला आणि तो गोरा गोरा असं छान छान बाळ बघून खूप आनंद झाला. काय गमती जमती करतो दिवसभर? तुम्ही असता घरी त्याच्याबरोबर? खूप सून आणि मस्ती मुलगा करतो. बाहेर जातो. मस्ती वगैरे. ओके. आणि खेळत असतो. आजोबांबरोबर जास्त खेळतो. आजोबांबरोबर जास्त खेळतो? डान्स काय? करतो. आजोबा पण डान्स करतात. आजोबा पण डान्स करतात? आजोबा काय काय गंमत जम्मत करता? म्हणजे आता तो जर खेळायला लागला, जेवायला कधी असं जेवायच्या टायमाला तो त्याला भरवायचं असेल तर ते एकाग्र करण्यासाठी मग मला नाचावा लागायचं. त्याचं फेवरेट गाणं गोविंदा, ब्लॉक मास्टर मधला तो गोविंदा गाणं आहे तो. आणि दुसरी मध्ये तो आता नवीन सैराट मधला तो झिंगाट गाणं, झिंग डिंग डिंग डांग डिंग. मग तो करतो आणि एखादा खास घेतला त्याला वाटलं का त्याला छान आहे छान आहे एवढी असं त्याची प्रतिक्रिया असं त्याला बरं वाटतं. अरे वा, अजून काय काय गंमत जम्मत करता? फिरायला आहे येता तशी का? खूप खूप. इथं फिरायला जायचं म्हणजे त्याला तर मला न्यायचं म्हणते मी नेतो. कसं खाली गार्डन आहे, त्या माडामध्ये खाली गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये आपल्याला नेतो आणि पटकन आणतो. अरे वा. ठीक आहे. कमाल. काय स्वप्न आहेत तुमची? तरी पुढे जाऊन काय करावं असं तुम्हाला खूप वाटतं? शिकावं, छान अगदी सगळ्यांचं मान राखावा, सगळ्यांचं हसून खेळून राहावं एवढंच. अच्छा, तुम्हाला काय वाटतं खूप आजी? मोठा, चांगला, प्रेमळ, दयाळू माणूस व्हावा. चांगलं शिकावं पण. अरे वा. सुरुवातीला डिलिव्हरी नंतर लेक घरी होती? नाही, सासरीच होती? माझी तब्येत बरी नव्हती. अच्छा. आणि सगळं मग रात्रीच्या जागरणाच्या ड्युटीज कोणाच्या असायच्या? सासूबाई. आणि तुम्ही जागायचात का रात्री? हो, थोडं जास्त करून नाही, कारण ते बाकी सगळं ती होल ऑन सेल आमची माझी मिसेसच आहे. अरे वा. सगळ्यात जास्त म्हणजे आम्ही सगळी पोरच आहेत म्हटलेच चालेल. हा, खरी बात आहे. कारण आम्हाला काहीच जास्त ज्ञान नाही, कारण दिवसभर 8 तास ड्युटी करून ती काम करायची सगळं, आणि त्याच्यात ती पोरायला जेवण भरव खाणं ते सगळं तीच होल अँड सोल. अरे वा. आम्ही नावाला निमित्त, आम्ही आजोबा घेतात, पोरं घेतात, ही घेते निमित्त, बाकी सगळं होल अँड सोल ती. क्या बात आहे, क्या बात आहे. आज टेलिव्हिजनवर कौतुक केलंय. बरं वाटतंय ऐकून? चांगली माणसं मिळाली आहे माझ्या लेकीनं. भाग्य लागतं ना, रस्ता निवडला व्यवस्थित. आज आपण आहोत छोटूशा वीरच्या घरी आणि आता आपण त्याच्या कुटुंबियांची काही खास गप्पा मारणार आहोत. तर वीरच्या कुटुंबियांना असं सांगायचंय की नवरा बायको जेव्हा आईबाबा होतात तेव्हा अर्थातच त्यांच्यावरची जबाबदारी वाढते आणि ते त्यांच्या परीने संगोपन करतच असतात त्यांच्या मुलाचं. पण तुमच्यापैकी बरेच जण अनुभवी आहात. त्यांच्या वागण्याच्या, संगोपन करण्याच्या पद्धतीत आपल्याला कधी कधी एखादा बदल सुचवायचा वाटतो किंवा कधी कधी त्यांनी काहीतरी वेगळं करावं असं वाटतं, पण ते आपण सहसा बोलून दाखवत नाही. तर आज ही संधी आम्ही तुम्हाला देतोय. आम्ही याला म्हणतो की ती सांगायचंय मला. तुमच्या मनात जे काही असेल, जे तुम्हाला वीरच्या आईवडिलांना सुचवायचं असेल, सांगायचं असेल, कौतुक करायचं असल्यास तेही चालेल, तुम्ही आज करू शकता. पण वीरचे आई बाबा बोलू शकणार नाहीयेत. त्यांना फक्त ह्या अशा स्माइलीज दाखवता येतील आणि प्रतिक्रिया व्यक्त करता येईल. आपण सगळेच व्हॉट्सअपवरती अशा रिॲक्शन आजकाल देतो. सो ह्या तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया. कोण सुरू करताय? कोण बोलेल आधी? सासरी बुवा, बोला. नाही, दोघंही सक्षम आहेत. त्यांना योग्य माहिती, त्यांना कसं काय मुलाशी कसं वागावं, काय करावं ते त्यांना दोघांनाही माहिती आहे. काय त्यांना सांगायची गरज नाही. अरे वा, सासरे बुवांनी 100 पैकी 100 मार्क दिले. काय सुनबाई, काय रिॲक्शन? दोघांची सेम. अरे वा, मस्त. अजून कोण काय बोलतोय? सासूबाई? दोघंही व्यवस्थित आहे, छान आहे अगदी. म्हणजे काही हे नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच सुचवायचं नाहीये. नाही. 100 मार्क पुन्हा? काय सांगताय? काय प्रतिक्रिया आहे? तीच. काकांना काहीतरी बोलायचंय. मला वीरच्या पप्पांबद्दल एक सुचवायचं आहे. बरं. ती भरपूर केअर करतो तो.
वीरच्या मम्मीपेक्षाही. बर. हा म्हणजे मला एक इन्सिडेंट सांगायचा असा की दरवर्षी आम्ही कुटुंबीय श्रावण महिन्याच्या अगोदरची गटारी अमावस्या असते ना, ती गटारी अमावस्या आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो सगळे. बर बर. आणि त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र जमलो होतो ना, तर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम आणलं होतं. आईस्क्रीम आणलं होतं आणि सगळे खात आहेत. वीर माझ्याकडे बघतोय कारण मी आईस्क्रीम खात होतो. त्याला द्यायला गेलो, हा बोलतो त्याचा पप्पा म्हणतो बर. तो तिकडे बघितला, मी त्याला परत भरवतोय. त्याची मम्मी बोल काय नाही थोडं दे, आजी बोलते थोडं दे, एवढी केअर करतो. वा वा, छान. 100 मार्क मिळालेत. काय प्रतिक्रिया? आणि आई काय प्रतिक्रिया? अर्थातच आई खुश आहे. सगळ्यांकडनं 100 पैकी 100 मार्क मिळालेत. क्या बात है. तुम्हा दोघांना असं सांगायचंय की अर्थातच जबाबदारी वाढली आता आणि एकमेकांकडनं अपेक्षा सुद्धा वाढल्या असतील, तर या निमित्ताने सगळ्यांच्या साक्षीने आणि वीरच्या साक्षीने सगळ्यात महत्वाचं काय प्रॉमिस कराल एकमेकांना? स्वतःत काय बदल करणार आहात इथून पुढे? आमच्याकडे हातात हात घेऊन प्रॉमिस करतात, असं केलं पाहिजे की नाही? हो की नाही? मग घ्या बरे हातात हात, मी तुम्हाला शिकवते कसं प्रॉमिस करायचं. आता त्यांच्याकडे बघा डोळ्यात डोळे घालून आणि त्यांना म्हणा प्रिय करा. म्हणा म्हणा, आमचं खरं सिरियस प्रॉमिस आहे, डोळ्यात डोळे घालायचे. प्रिय करा, मी तुला वचन देते की. अरे वा, शिकलं पुढचं. मी वीरसाठी पुरेपूर वेळ देईन घरी आल्यावर. बरं, तुमचं प्रॉमिस तुम्ही म्हणा त्यांना. प्रिये मी तुला वचन देतो की मी जेव्हा तुला सुट्टी असेल ऑफिसला तेव्हा तुम्हाला दोघांना कुठे ना कुठेतरी फिरायला घेऊन जाईल. थँक्यू. अरे वा, ही कंप्लेंट होती का तुमची? मनातलं ओळखून पूर्ण केली. दोघांची एका वेळेला सुट्टी येत नाही, त्यामुळे असं होतंय. वा वा वा, छान छान. सगळे प्रॉमिसेस झालेत बघा. पाळलं नाही तर आम्हाला फोन करा. चला, वीरच्या साक्षीने त्याच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर आता आपण वीरच्या आई बाबांबरोबर एक छानसा मजेशीर खेळ खेळणार आहोत. त्याच्या आधी मला सांगा, वीरच्या नावाचं स्पेलिंग काय? VEER. VEER. हे स्पेलिंग आपल्याला माहिती आहे, पण आता तुम्हाला बनवायचं आहे. तर इथे या बोलमध्ये काही फुगे ठेवले आहेत आणि त्या प्रत्येक फुग्यावरती एक अल्फाबेट लिहिलं आहे. तुम्हाला यामधून वीरच्या नावातले सगळे अल्फाबेट शोधून ते फुगे फुगवून त्याचं नाव तयार करायचं आहे. सोपं आहे? नाही. सोपं नाहीये, कारण हे सगळं करत असताना तुमचा एक हात तुमच्या पार्टनरच्या हातात असणार आहे. मग अशी प्रॉमिस करताना जसा हात धरला होता तसा तुमचा उजवा हात आणि तुमचा डावा हात हा धरलेला असणार आहे. आणि असं करून तुम्ही हे फुगे फुगवायचे आहेत. फुगे फुगवताना तुम्ही आधी अक्षर शोधायचं, त्याच्यानंतर जो पार्टनर फुगवणार असेल त्याने तो तोंडाशी धरायचा, दुसऱ्याने तो खेचून धरायचा आणि फुगा फुगवायचा. फक्त गाठ मारताना तुम्हाला हात सोडायची परवानगी आहे. एक फुग्याला गाठ मारून झाली की मग दुसरा फुगवायला घ्यायचा. असं जर तुम्ही 2 मिनिटांच्या आत वीरचं नाव पूर्ण केलं तर तुम्हाला मिळणार आहे वीरसाठीच झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. अरे वा, तू शोधू शकतो. तुम्ही शोधू शकता दुसरा फुगा. काढा बाहेर. काढलं तरी चालेल, बाहेर काढ ना. 30 सेकंद झाले. अजून शेवटचे 30 सेकंद उरले. काय राहिलंय? अरे ओके. तुम्ही जिंकला आहात वीरसाठी झी युवातर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. या छोटूशा वीरला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांचं पहिलं बालपण साजरं करण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या भागात. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.